नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. पहा, या ठिकाणी एक कट ऑफ संदर्भातला ज्यावेळेस रिस्पॉन्स शीट आली त्यावेळेस एक, आणि त्याच्यानंतर मार्क ज्यावेळेस रिस्पॉन्स शीट आली त्याच्यावेळेस आपण एक बनवला होता जवानचा. वाहन चालकच्या संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती की वाहन चालकच्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा, आणि एक चपराशीच्या संदर्भात. मात्र प्रॉब्लेम असा झाला की वाहन चालकच्या संदर्भातला थोडासा उशीर आला त्याला, कारण का वाहन चालकच्या ऍक्च्युली जागा कमी आहेत. कॅटेगरी वाईज जर डिवायडेशन पाहिलं तर खूपच कप्पीकृत आरक्षणानुसार खूप कमी कमी जागा गेलेल्या, ओपनला इव्हन 4-5 जागा आहेत काहीतरी फक्त. म्हणजे अशा पद्धतीने त्या जागा गेल्यामुळे प्रॉब्लेम एक झालेला आहे की आपल्याला त्याच्या संदर्भातला जो फायनली जो आकडा आहे तो पूर्णपणे परफेक्ट एवढा समजावता येत नाही. कारण का चालकला जर विचार केला वाहन चालकला तर मार्कांची संख्या 90च्या प्लस आहे आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे वाहन चालकचा जो कट ऑफ आहे मित्रांनो आपला राज्य उत्पादन शुल्कचा तो जास्त असणार आहे. इव्हन आपल्या याच्यापेक्षाही कशापेक्षा जवानपेक्षाही वाहन चालकचा कट ऑफ हा जास्त असणार आहे, आणि चपराशीचा कट ऑफ या दोघांच्या तुलनेत पर्सेंटेज मध्ये कमी असणार आहे. चपराशीचे 200 क्वेश्चन होते, 200 क्वेश्चन चपराशीचे पाहिजे तेवढा वेळ न भेटल्यामुळे ते सोडवता आलेले नाही व्यवस्थित. कारण 50-50 मार्क प्रत्येक टॉपिकला, म्हणजे प्रत्येक डिव्हिजनला 50-50 मार्क होते. त्याच्यामुळं प्रत्येक सब्जेक्ट हा 50 मार्काचा असल्यामुळं त्या ठिकाणी प्रश्नांची संख्या पण जास्त होती, आणि त्या ठिकाणी मार्क आजपर्यंत आपल्याकडे जे आले चपराशीचे एकदम थोडे 150 क्वचित आहे. सगळे 100, 120, 130 अशा मार्क. त्यामुळे चपराशीचा कट ऑफच्या संदर्भात मी दुसरा व्हिडिओ थोडासा माहिती काढून चपराशी संदर्भातलं मी पूर्णपणे माहितीतलं हे घेऊन मग त्याच्या संदर्भात आजचा जो महत्वाचा लेक्चर महत्वाचा व्हिडिओ आपला तो आहे वाहन चालक संदर्भातला राज्य उत्पादन शुल्क भरते राज्य उत्पादन वाहन चालक. तर जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तत्पूर्वी मी एक गोष्ट नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून की जी जाहिरात होती ती जाहिरात 10 ऑक्टोबरची ती जाहिरात आपल्या समोर या ठिकाणी आहे. ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 10 ऑक्टोबरची जाहिरात आहे, जवान पद भरण्यासंदर्भातली ही जाहिरात होती. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहे किंवा नव्याने जे विद्यार्थी तयारी करत त्या विद्यार्थ्यांनी माझा मोबाईल नंबर आहे 9766853675 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करायचा. संपर्क म्हणजे ऑनली व्हॉट्सअप करायचा, कॉल करू नका, शक्यतो माझ्याकडनं कॉल रिसिव्ह होत नाही. त्याच्यामुळं SMS करा व्हॉट्सअपला, जेणेकरून रोजच्या अपडेट रोज तुम्ही जोडले जाल. आता डायरेक्टली जास्त उशीर न करता जवान संदर्भातलं 578 संदर्भात मेरिटच्या संदर्भात मी बोललो होतो. अजून एकदा आठवड्याभराने मी परत एकदा जवानाचा एक संभाव्य अजून थोडा ॲक्युरेट कट ऑफ देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर मित्रांनो वाहन चालक हा जो संवर्ग होता या ठिकाणी आपल्या जागा आपण पाहू शकता 73 जागा होत्या. टोटल 252 मंजूर पदं होती, त्याच्यापैकी 179 भरले होते, आणि उरलेल्या ज्या 73 जागा आहेत त्या 73 जागांची जाहिरात आपल्याला या ठिकाणी आली होती. आणि त्याचं जर कप्पीकृत आरक्षण आपण पाहिलं, त्या जागेचं जर कप्पीकृत आरक्षण पाहिलं तर या ठिकाणी तुमच्या समोर आरक्षण आहे. खुल्या गटाचा जर विचार केला म्हणजे अराखीव ओपनला फक्त सर्वसाधारणला 4 जागा होत्या, ओबीसीला 9 जागा होत्या, इतर मागास वर्गाला 9, सर्वसाधारणला 9 या सर्वाधिक जागांची संख्या ह्या भरतीमध्ये होती. एकूण 73 जागा होत्या, फक्त 4 जागा ओपनला तुम्ही पाहू शकता. ईडब्ल्यूएस ला 3 जागा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करा बरं प्रत्येक याच्याने. आता सपोज इतर मागास वर्ग माजी सैनिकाला 4 जागा आहे, महिलांना पण 9 जागा आहे, खेळाडू असं 2च जागा आहे, भूकंपग्रस्त असं 1च जागा आहे, प्रकल्पग्रस्त असं 2 जागा आहे, अंशकालीनला 4 जागा आहे, 3 जागा आहे, पदवीधर अंशकालीन जर असं 3 जागा आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय झालेलं जागांचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं होतं, आणि अतिशय कमी प्रमाणात जागा या ठिकाणी आलेल्या होत्या. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालेला आहे आता की हे जे इतर मागासवर्गीय आहे आणि अराखीव जे मार्क जास्त घेतील ते ओपन मध्ये जातील. मात्र ओपनला जागा आहेत फक्त 12 जागा आहेत टोटल, म्हणजे संपूर्ण 12 जागा आहेत. त्याच्यापैकी 4 जागा सर्वसाधारणला, 3 जागा महिलेला, 2 जागा माजी सैनिकला, 1 जागा खेळाडूला, 0 प्रकल्पग्रस्त आणि 1 प्रकल्पग्रस्त, 0 भूकंपग्रस्त आणि 1 पंचकालीन, अशा टोटल 12 जागे. त्याच्यात आपला जो विचार होणार आहे तो फक्त जनरल म्हणजे 4 जागेसाठी, ओबीसीत विचार होणार आहे 9 जागेसाठी, एससी मध्ये विचार होणार आहे 4 जागेसाठी. लक्षामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं खूप कमी प्रमाणात जागा होत्या. जर टोटल जागांचं कॅल्क्युलेशनचा विचार जर केला तर टोटल जागा आहेत मित्रांनो 73 जागा या ठिकाणी. 73 गुणिले 10 म्हणजे 730 मुलं या ठिकाणी ग्राउंडसाठी पात्र करायचे. मात्र आपण असं समजू 730 प्लस थोडं मागं पुढं होऊ शकतं, म्हणजे एक 900 पर्यंतची मुलं त्यांना ग्राउंडसाठी चालकला घ्यायचे आहेत. 900 पर्यंतची मुलं घेत असताना ओपनला जर 4 जागा आहेत तर ओपनचे मुलं 4 गुणिले 10 बरोबर 40 मुलं हे ओपनचे 4 जागेच्या तुलनेत 4 गुणिले 10 बरोबर 40 मुलं घ्यायचे. आणि हे 40 मुलं जर घ्यायचे म्हटलं तर एक लक्षात ठेवा तुम्हाला टॉपचे 40 मुलं त्या ठिकाणी ते उचलले जाणार आहे ओपनच्या साठी.
जे अराखीव म्हणजे पहिले 40च पोरं या ठिकाणी असणार हे लक्षात ठेवा. जे 4 विचारणार आहेत ते विचारणार आहेत ते म्हणजे चालक पदासाठी महाराष्ट्र सगळ्यात टॉपचे पहिले 40 मुलं त्या ठिकाणी घेणार आहे. तर काही विषय नाही. म्हणजे आणि ग्राउंड एकंदरीत विचार जर केला, जागा पाहून घ्या, मी आता परत जागा दाखवणार नाही, जागा पाहून घ्या, जागा कशा आहे, किती तुलने जागा आहे, ओपनला किती जागा आहे वगैरे काय. आता मी तुम्हाला थोडक्यात वेगळ्या याच्यामध्ये बोर्डला घेऊन जातो, बोर्डवरून आपण काय करू तिथं थोडं व्यवस्थित सविस्तर मला तुम्हाला सांगता येईल. पहा या ठिकाणी वाहन चालक कट ऑफ 73x10 अशा पद्धतीने होतं. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल का 73 जागा टोटल आहेत. 73ला जर आपण 1:10 रेशो घ्यायचं म्हटलं तर 730 मुलं घ्यायचे आहेत. मात्र आपण आज समजू की 1000 मुलं त्यांनी घेतली असं समजू. तर ओपनचे जे ओपनचा कट ऑफच्या संदर्भात जर विचारलं तर 4 जागा आहे ओपनला, 10 आणि 40 मुलं घ्यायचे. पेपर देण्याची संख्या जवळजवळ 36 ते 40 हजार पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या होती का ज्यांनी पेपर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवानचा पेपर हा फर्स्ट शिफ्टला पण जवानचा आपलं चालकचा पेपर झाला होता. 9ला झाला होता, इथे 9ला चालकचा पेपर, 8-9ला चालकचा पेपर असल्यामुळं गमतच झाली. पेपर पण फर्स्ट शिफ्ट होती, सुरुवात होता पेपरची आणि पेपरचा दर्जा जो होता एकदम सोपा दर्जा होता लक्षात, चालकचा दर्जा. त्याच्यामुळं साधारणतः जो रेशो आहे पेपरचा, कारण वेळ पण पुरला चालकला. लक्षात ठेवा चालकच्या प्रश्नांचा दर्जा जरा थोडासा हलक्यात असल्यामुळं त्याला वेळ पण पुरलेला आहे. जसा जवानला पुरला नाही आणि चपराशीला पण पुरला नाही, मात्र चालकला पुरलाय. म्हणून चालकचे जे मार्क आहेत हे 85, 88, 83, 86, 82 हे जे ॲव्हरेज मार्क आहे ते सरासरी ॲव्हरेज मार्क आहे. म्हणजे एक तुमचा जो फायनली कट ऑफ असणार आहे ग्राउंडसाठी तो याच्या पुढेच राहणार, याच्या खाली येणार नाही तो कट ऑफ. जरी 700-800 मुलं घ्यायची असते तरी मुलांची संख्या जागेच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि मार्क जे आहेत ते मार्क आहेत 100+ सुद्धा मार्कावाले चालकला विद्यार्थी आहेत, 100+ वाले सुद्धा विद्यार्थी चालकला आहेत. लक्षात ठेवा जवानची बात करत नाही मी, चालकची बात करून लक्षात ठेवा. मी जवानची बात नाही करून मी चालकची बात करून लक्षात ठेवा. हा तर मग मला सांगा या ठिकाणी माझ्या एक परफेक्ट अंदाज ओपन या ठिकाणी ओबीसीला जागा ओपन पेक्षा ऍक्च्युली जास्त आहेत. बाकी SC ST असन EWS असन यांनी याच्या खाली समजून घ्यायचं. ओपनचा जो फायनली कट ऑफ आहे मित्रांनो, जर सगळ्यांचे मार्क वाले एक 90 ते 95 प्लसच राहील ना, कमी नाही यायचं. 90 ते 95 प्लस हा ओपनचा कट ऑफ त्या ठिकाणी चालकचा राहू शकतो मे बी. आणि जरी तो बाय चान्सली -+ किंवा 5+ आणि लक्षामध्ये म्हणजे 5+ किंवा -+ म्हणजे 5 मार्क मागे पुढे होऊ शकतो. मात्र जरी झाला तरी लक्षात ठेवा या ठिकाणी सगळी मदार ह्या ग्राउंडवरती डिपेंड करणार. लक्षात ठेवा ग्राउंड जे आहे तुमचं 80 मार्काचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती काय होणार ही मदार काय असणार आहे पूर्णपणे डिपेंडिंग असणार हे लक्षात ठेवा. कारण का मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या ठिकाणी गंमत अशी आहे का मार्कांची जी सरासरी ॲव्हरेज आहे हे 90 ते 105 या दरम्यान मध्ये जास्त संख्या. लक्षात ठेवा खरं तर 80 ते 90 याच्यामध्ये जास्त संख्या आहे, भरपूर सगळी जास्त संख्या असेल. 80, 60 आणि 70 वाले जे चालकला ज्यांना 60, 70, 75, 65 असे मार्क आहे त्यांना शक्यतो कदाचित चान्स पण येणार नाही ग्राउंडला. लक्षात ठेवा चालकचं बोलतोय मी. हा मात्र जे विद्यार्थी 80 ते 90 कारण 80 ते 90 ह्या संख्येमध्ये जवळजवळ मित्रांनो 50% पोरं या मार्कामध्ये 80 ते 90 मध्ये. मग 80 ते 90 मध्ये सगळा समाज जर असताना काही असेल का ते 90 क्रॉस आहेत आणि जे तेवढेच पाहिजेत. मला सांगा जर 20-30 हजारामध्ये 90 क्रॉस असणारे तुम्हाला 1000 मुलं जरी भेटले, 1000 भेटणार साहजिक आहे, जास्त भेटतील पण कमी नाही, तर तुमचा कट ऑफ हा 90+ राहील ऑल कॅटेगरीज. लक्षामध्ये 90+ कट ऑफ राहील ऑल कॅटेगरीज. म्हणजे हा एक चालकच्या दृष्टीने थोडंसं मला तर 90 पण नाही वाटतं, मला कधी कधी वाटतं एवढा पण कट ऑफ ओपनचा जाऊ शकतो. ओपनचा कट ऑफ 40 मुलं घ्यायची म्हटलं तर तो 95 ते 100 या दरम्यान सुद्धा ओपनचा कट ऑफ जाऊ 100 पर्यंत पण जाऊ शकतो, सांगता येत नाही काही इतकात पण कट ऑफ येऊ शकतो. कारण की मार्क तेवढे आहेत मुलांना आणि रेशो त्यांनी दिलेला आहे आपल्याला फिक्स 1:10 ते काही वनरक्षक सारखं नाही. त्याच्यामुळं 5 झाले म्हणजे सगळे घेतले 1:10 आहे. इव्हन वेळ आली तर ओपनचा कट ऑफ 100+ किंवा 100 क्रॉस पण करू शकतो ओपनचा कट ऑफ. लक्षात ठेवा जर वेळ आली तर 100+ किंवा 100 क्रॉस पण करू शकतो हे ध्यानात ठेवा. आज मी पूर्णपणे त्याच्यावरती हे घेतो एक्झिट पोल काही महत्वाचे जे आहेत ते अजून काही अद्याप पाहिजे तेवढा रिस्पॉन्स आलेला नाही. मग त्याच्यामधून आपल्याला एक समजून जाईल की कशा पद्धतीने. आणि मी त्याच्या 3-4 दिवसांनी चपराशी प्लस चालक या दोन्हींचा एकत्रित मिळून मी परत तुम्हाला काय करेन व्हिडिओ देईल तुम्हाला नक्कीच 2-3 महिन्याने 2-3 दिवसांनी सॉरी महिन्यानेच 2-3 दिवसांनी. म्हणजे ज्यांना एवढे मार्क आहेत ह्या रेंजमध्ये मार्क ज्यांना आहेत 95, 100, 105
ह्या मुलांनी हरकत नाही मैदानी चाचणीची सुरुवात करा. मात्र मात्र 75, 70, 68, 65 यांना चालकचं बोलतोय मी. तुम्हाला परत परत मी वारंवार तेच सांगतोय, मी चालकचं बोलतोय. चालकला एवढे मार्क असेल तर अपेक्षित नाही रिझल्ट त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये. हा, एवढे मार्क जर असतील तुम्हाला 90 प्लसच्या पुढे तुम्हाला किती असतील तर तुम्ही ग्राउंडसाठी 90 प्लस असेल तर 90 प्लस इव्हन पर 87, 88, 85 वाल्यांची सुद्धा त्या ठिकाणी हे होऊ शकतं. 90 प्लस मार्क जर असतील, कारण का मुलं फक्त मी 1000 मुलं घ्यायचे खाली आणि एवढे कमी मुलांची संख्या असल्यामुळे एवढे कमी मुलं घ्यायचे असल्यामुळं तो जो ओपनला 4 जागा आहे म्हणजे ओपनच्या 4 जागेसाठी आपल्याला जर 40 कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे 4 जागेसाठी 40, तर हा कट ऑफ मित्रांनो 100 किंवा 100 प्लस पण जाऊ शकतो, सांगता येत नाही. कारण आपण पाहिलं वनरक्षकला 116, 114, 112 वाटत होतं की वनरक्षकला एवढे मार्क कोणाला पण एवढे मार्कसवाले सुद्धा भरपूर विद्यार्थी आपल्याला सापडलेत. आणि वनरक्षक मध्ये 120 पैकी ज्या विद्यार्थ्याला 80 मार्क आहे, 90 मार्क आहे किंवा 95 मार्क आहे, त्या विद्यार्थ्याचा नंबर सिरियल नंबर मध्ये पाहिला तर 10,000, 8,000, 9,000 इतक्या रँक ला जाऊन पडलेले आहे. म्हणजे त्याच्यावरून एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जरी विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल जागा तेवढंच कमी. ओपन साठी फक्त इन 4 जागा आहे, 4 जागेसाठी 40 मुलं घ्यायची एकाच 10 रेशो केला तर. आणि जर 40 मुलं घ्यायची म्हणजे 40 मुलं 100 प्लस असणार म्हणजे असणार भेटणारच. आणि मग जर ते कोणत्याही कॅटेगरीचे असेल ओपन मध्ये तेवढे 40 मुलं निघून जाणार म्हणजे ओपनचा कट ऑफ कडक राहील. ओबीसी 90, 88, 90 ओबीसी. एक मिनिट, ओपनचा कट ऑफ देतो आधी तुम्हाला मी परफेक्ट. फायनल कट ऑफ सांगतो आता. फायनल कट ऑफ ओपन बघा, ओपनचा जो कट ऑफ राहील फायनल हा 100चा राहील मित्रांनो. ओबीसीचा जो कट ऑफ आहे हा 88 ते 95 दरम्यान राहील. हा 100 ते 95, 95 किंवा 100 ह्या दरम्यान राहील तो कट ऑफ. लक्षात ठेवा 95 ते 100 प्लस राहील पण कमी नाही. हा पण 88 ते 95 प्लस राहील पण कमी नाही. मग एससी असन, एसटी असन यांचा कट ऑफ 85 ते 90 राहील. एससी एसटीचा काय जागाच नाही हो ना, जागाच नाही तर काय करणार आहे. ईडब्ल्यूएस ला जागा आहे थोड्या बऱ्यापैकी मला वाटतं. ईडब्ल्यूएस ला असल्या म्हणून तरी काही नाही. ईडब्ल्यूएच सुद्धा 85 ते 90च्या दरम्यान कट ऑफ त्या ठिकाणी चालकचा राहू शकतो, कारण चालकला मार्क खूप आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी आपापले मार्क कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा, जेणेकरून मला पण समजेल की कशा पद्धतीने कट ऑफ आहे किंवा कसे मार्क तुम्हाला. सर्वांनी मार्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचं खूप आभार. आणि मी आता पुढचा जो व्हिडिओ घेऊन येतो तो चपराशीचा घेऊन येतो. चपराशी आणि चालक, चपराशी आणि चालक पुन्हा एकत्रित मी त्यांचं मेरिट संदर्भातला एक काही दिवसांनी, आणि जवानचं पण काही अजून जेवढं काही मार्क समजतात विद्यार्थी त्याच्यानुसार जवानचा पण एक येईल, पण जवान लगेच नाही. मात्र चपराशी आणि चालकचा मी लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देईन. काही विषय नाही. आलं लक्षामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याचबरोबर त्याबद्दल तुमचं आभार, धन्यवाद. आणि पोलीस भरतीच्या विषयी जर संदर्भात सांगायचं झालं तर आपली पोलीस भरतीच्या संदर्भातल्या पण अपडेट, पोलीस भरती संदर्भात सद्य परिस्थिती त्याच्यावरती पण मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. त्यासाठी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा माझा मोबाईल नंबर आहे, या नंबरवरती 97 66 85 36 75 त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू जोडले जाल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मेरिट संदर्भातल्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून समजत जाईल. आलं लक्षामध्ये. जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 1 फेब्रुवारी पासून एक मिशन खाकी बॅच 1 चीच दुसरी बॅच सुरू होते. 1 फेब्रुवारी पासून तुमचं पोलीस भरती स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. मिशन खाकी बॅच 1 50% ऑफ असणार आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, कालावधी 1 वर्षाचा, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता. डाउनलोड ऍप्लिकेशन करायचं तुम्हाला व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे. 8600603715 आपला प्रवेश आजच निश्चित करायचा असेल तर या नंबरला संपर्क करा आणि आपला प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता. व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन पण डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची बॅच आहे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आणि महाराष्ट्रातील टॉप बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. कारण का अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस कोणत्याही बॅच मध्ये नसतो, ह्या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. खास पोलीस भरतीची बॅच असल्यामुळे, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुस्तका संदर्भात बोलायचं झालं तर आपलं 40,000 प्लस जम्बो पुस्तक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारतीय प्रकाशनचं हे पुस्तक आहे. मार्केटमध्ये सर्वत्र आहे, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणार हे केवळ पुस्तक नाही, ते स्मार्ट बुक आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला स्कॅनर दिलेले आहेत. तुम्ही जे घटक वाचशान, पानावर जे वाचशान त्याचं जर स्कॅन केलं तुम्हाला ते लेक्चर पण त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. असं एकंदरीत म्हणजे लेखी म्हणजे वाचायचं आणि लगेच लेक्चर पाहायचं असं असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन. सोबत मोफत तुम्हाला सर्व काही, सर्व विषयाची प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना आहे मित्रांनो. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणारे 40,000 जम्बो एकमेव पुस्तक आणि नोट
40,000 पेक्षा पुढचा कोणताही अंक भारतीय प्रकाशनचा नाही ना. 41, 42, 43, 44, 45, 46, 1000 असं कुठलंही पुस्तक भारतीय प्रकाशनचं नाही, हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही ती नोंद घ्या. ओके, ठीक आहे. हा आता वाहन चालकच्या संदर्भातला आपला एक कट ऑफ. आता आपण लवकरच चपराशी आणि शिपाई ह्या दोघांचा पण कट ऑफ परत एकदा मी नव्याने घेऊन येईन. तोपर्यंत मी थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.